नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता आपण आहोत संकरित वालामध्ये। ह्या वालांचं वैशिष्ट्य असं आहे, आता नवीन ज्या व्हरायटी आलेल्या आहे की पूर्वी जी शेंडा बाळी करावी लागायची, शेंडा तोडावा लागायचा, तर सध्या जे वाण आलेले नवे ते वर्षभर चालतात आणि त्यांना शेंडा बाळी करण्याचं गरज नसते। वाल हे पीक ज्याच्याकडे मजुराची चांगली उपलब्धता आहे त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं माल आहे, कारण त्याला वर्षभर बाजार असतो। खूप तोडे होतात, 6-6 महिने वाल चालतो आणि भुरी डावण्यासारखे बुरशीजन्य रोग फार कमी प्रमाणात येतात। आळे आणि लाल कोळी जर सांभाळला तर तुम्हाला वालाचा चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळून आणि कुठल्याही मार्केटमध्ये स्थानिक बाजारपेठेमध्ये विकणारा हा एक पीक आहे। आणि सर्वांनी ह्या का लावला पाहिजे, अशा पद्धतीने जर स्ट्रक्चर करून फक्त बांबू आणि तारांचं, तर वाल हे पीक चांगलं फायदा देणार आहे। वालाची लागवड करताना वालाची लागवड 6x2 वर केली गेली पाहिजे आणि झाली पाहिजे। त्याकरता साधारण एकरी 1 ते 1.5 किलो बियाणं लागतं। लागवड केल्यानंतर 45 ते 50 दिवसानंतर पहिला तोडा सुरू होतो आणि फार कमी प्रमाणात फवारण्या घ्याव्या लागतात, कारण त्याच्यावर फक्त अळीचा आणि लाल कोळीचा जास्त प्रादुर्भाव होतो। बुरशीजन्य रोगांचे प्रमाण फार कमी असतं। आपण जेव्हा पाहतो मार्केटमध्ये शेतकरी वाल पिका विक्री करता येतात, तर त्यामध्ये बरेच शेतकरी मी असे पाहिलेले आहेत की जे लखपती झालेले, कारण वालाचा भाव 20 रुपये किलोपासून तर 100-150 रुपये किलोपर्यंत विकताना मी पाहिलेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना यातून चांगला नफा कमावताना बघितलेला आहे। ज्याच्याकडे मजुराची उपलब्धता आहे त्यांनी नक्कीच या पिकाची निवड केली पाहिजे। धन्यवाद।